राजा आणि त्याचा एक सेवक. राजाची सेवा एवढं केली त्याने की दोघांमध्ये मैत्री झाली. दोन प्रकारच्या सेवा असतात. काही सेवा मजबुरीने कराव्या लागतात. क्या करे भाई, उससे लेना है कुछ. ऑफिसमध्ये काम करणारी माणसं नाना त्यांना विचारलं, तुम्ही ज्या बॉसकडे काम करतात तो बॉस तर तुम्हाला बराच चिडतो, स्टुपिड, मूर्ख आहेस. मग तो साहेब तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. मग हाताखाली काम करणाऱ्या माणसाला विचारलं, अहो तुम्ही ज्या साहेबांचं एवढं ऐकताय ते खरोखर चांगले आहेत का? म्हणजे इकडे अगोपची सांगतो, अतिशय नालायक माणूस होतो. बरं, मग एवढा नालायक तो आहे. अजून असं तो जर इकडे बाहेर भेटला तर हाता खालून काढेल त्याला एखाद्या वेळा. मग तुम्हाला एवढा द्वेष त्याच्याविषयी आहे, मग तुम्ही का काम करताय त्याच्यासोबत? काय नाही होत, त्याच्यावर प्रेम नाहीये. महिन्याचा पगार भेटणार म्हणून काम करावं लागतं. बरेच वेळेस असं होतं. एक सेवा या प्रकारची आहे आणि एक सेवा त्यांच्यासाठी नाही, त्यांची सेवा करायला आम्हाला आवडतं. त्यांच्या प्रसन्नतेने आम्हाला प्रसन्नता वाटते. म्हणून सेवकाने, स्वामीने त्याच्यावर लादलं नाही, त्याने ते मागून घेतलंय. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. सेवकाला त्या सेवेमध्ये मिळणारा आनंद जो सेवा घेतोय त्याच्यापेक्षा जास्त मिळतोय. असा तो सेवक की ज्याला सेवा करण्यामध्ये आनंद मिळत होता. आणि मग राजाने नंतर त्याला बाहेर नाही, स्वतः सोबतच ठेवायचा. पुढं तर असं झालं, मी अशी कथा ऐकली आहे, राणीला सांगितलं की आता तू आहे ना, तुला एक स्वतंत्र महाल देतो, पण संध्याकाळी सुद्धा गप्पा मारण्यासाठी याला थांबू दे माझ्याजवळ. खूप मैत्री दोघांमध्ये आहे. काही सुंदर वस्तू जरी आली तर राजाला सेवक नाही, मित्राची आठवण व्हायची. प्रेम त्याला म्हणतात की उत्तमातली उत्तम वस्तू आपल्याला प्राप्त झाली की आपल्याला वस्तूची आठवण नाही, आपल्याला आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याची आठवण होते. तो जर असताना, ती जर असती ना, त्याला दिलं असतं मी हे. मग काही उत्तम वस्तू असेल तर राजा त्याला द्यायचा खायला एकदा आणि नंतर आपण खायचा. सेवक सुद्धा पूर्ण तन मन सन्मान प्रेमाने सेवा करायचा. दोघं जण गेले एक दिवस अरण्यामध्ये, दिवसभर फिरले, संध्याकाळी परत यायचं. घनदाट अरण्य होतं. आतमध्ये पायवाटा होत्या, आडवाटा होत्या. आणि आपल्या घरी येत असताना रस्ता विसरलेत. दिवसभर जंगलामध्ये फिरल्यामुळं खायला भेटलं नाही काही. पाणी वगैरे कुठं मिळालं तेवढी तहान भागूनच दिवसभर फिरले. आणि चालता राजा म्हटला, थकलो रे बाबा, मी एका झाडाखाली बसूया. आणि एका झाडाखाली बसले दोघं जण. दिवसभर काही खायला मिळालं नाही, त्याच्यामुळे भूक लागलेली होती. आता असं वाटत होतं काही थोडंसं खायला मिळालं तर बरं होईल. व्याकुळ झाले प्राणभुकीमुळे. आणि एवढ्यामध्ये ज्या झाडाखाली ते बसलेले होते ना, वरून एक फळ पडला टपकान राजाच्या डोक्यात. अरे म्हटलं वा. त्यांनी ते फळ घेतलं, सोबत काहीतरी चाकू वगैरे असावं, ते कापले, त्याच्या 4 फोडी केल्यात. पण पहिली फोड आपण खायची नाही, आपल्या सेवकाला द्यायची. ती फोड घेतली आणि आपल्या त्या सेवकाला, मित्राला दिली. त्यात ते खाऊन टाकले. राजाला म्हटला अजून एक द्या. दुसरी फोड होती, तेही राजाने त्याला देऊन टाकले. आता अपेक्षा अशी होती, याला 2 फोडी दिल्या म्हणजे 2 फोडी कोणी खायला पाहिजे? आता मी खायला पाहिजे. कोणला नाही, तिसरी पण मला द्या. तो म्हटलं बघ मला भूक लागली, पण तुझ्यावर माझा जीव असल्यामुळे मी तुला देतोय, चल टाक खाऊ. ते पण खाऊन टाकले. आता शेवटची राजा तोंडामध्ये घालणार, तोंडला थांब खाऊ नको, हे पण मला दे. तोंडला एक तर राहू दे, मला भूक लागली बाबा, सगळे खाऊन टाकलं तू. नाही म्हणलं सगळं मलाच पाहिजे आज. राजा म्हटलं हा काय थोडा सटकला की काय? रोज माझ्यावर एवढं प्रेम करायचं ना, आज मला एकही फोड खाऊ दे ना. मला खाऊ दे म्हटलं एवढं. तोंडला नाही मलाच पाहिजे. राजा म्हटलं जास्त झालं बरं तुझं आता.
तुला प्रेम देऊन देऊन एवढा डोक्यावर तू बसला याचा की मला भूक लागली बाबा, तुला सगळं दिल्यानंतर 3 फूड तुला दिल्या आणि एक मला खाऊ दे ना. नाही म्हणलं तुम्ही काही म्हणा पण मलाच पाहिजे. आणि पुढे तो राजाच्या हातून हिसकून घ्यायला लागला. तो म्हणला थांब, आता मर्यादेचं उल्लंघन होत आहे, आता जास्त होत आहे. आतापर्यंत तुझ्याशी मैत्री केली, तुला सेवक म्हणून नाही ठेवलं, मी माझ्या डोक्यावर बसवलंय आणि आज तू मला खाऊ सुद्धा देत नाहीये. यानंतर जर तू हे माझ्या हातून हिसकावण्याचा प्रयत्न केला, मैत्री आजपासून आपली बंद. तो मला तुम्हाला द्या वाटत नाही, परंतु तुम्ही मैत्रीमध्ये आणली आहे आणि त्यामुळे ही फोड मी तुम्हाला देतो. राजाने ती फोड घेतली, तोंडामध्ये टाकली आणि टाकल्याबरोबर सगळ्या अंगावर काटा उभा राहिला त्याच्या. कडू जहर ते फळ होतं. असं फळ त्याने खाल्लंच नव्हतं. जिभेची कडवट चव जाईना. आवाज थोडासा कम करतो भैया, आवाज थोडासा कम. तोंडाची कडवट चव जाईना, सगळं तोंड कडू होऊन गेलं. फार घाम आला त्याला, डोळ्यातून अश्रू आले. आणि मग त्याला कळाला की हा जो श्रीराम श्रीराम बहुतेक कमवला श्रीराम, याने मला फळ का दिलं नाही. एवढं कडू जहर फळ राजाला खायला भेटू नये, माझ्या मित्राला खायला भेटू नये. क्रिया वेगळी होती ना, भावना वेगळी होती. लगेच बंद झालाय. आता जरा थोडासा एवढं कडू फळ माझ्या मित्राला खायला भेटू नये. राजाने त्याला जवळ घेतला. अरे मित्रा, 4च्या 4 फोडी सगळं फळ तू खाऊन टाकलं, तक्रार केली नाही. तो एवढंच म्हटला, अरे यार राजा साहेब, जीवन में इतने मीठे फल खाए, एक दिन एक कड़वा फल मिल गया, उसकी शिकायत क्या. इतकं आतापर्यंत तुम्ही मला कृतज्ञ केला, पावन केलं. आतापर्यंत एवढे गोड फळं तुम्ही आम्हाला दिलेत, आतापर्यंत एवढा आनंद दिला. एक दिवस एक कडू फळ मिळालं असेल त्याची काय तक्रार. भक्ताचं जीवन असं होतं की जीवनामध्ये जे मिळालं त्याची एवढी कृतज्ञता हृदयामध्ये राहते की तो म्हणतो हे काय आहे, हे काय आहे. अहो तुकाराम महाराजांचं दिवाळा निघालं तरी महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. एवढं तू दिलंय, एवढं तू दिलंय, एवढं दुःख काय जास्त आहे. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये एक अलौकिक तृप्ती होऊन जाते आणि ती तृप्तीच्या माध्यमातून येते. त्याचं नाव रास आहे. त्याचं नाव रास लीला आहे. भगवंताचं प्रेम हृदयामध्ये प्रगट झालं की अशा प्रकारची तृप्ती, अशा प्रकारचं समाधान, अमृतता प्राप्त होते. कथेचा क्रम आपल्याला घ्यायचा आहे. त्या अगोदर रासपंचय द्यायचं थोडंसं चिंतन आपण करत आलोय. एक 5-10 मिनिटच त्याचा थोडासा अजून आस्वादन आपण घेऊया. और बाद में भगवान की लीलाओं का थोड़ा सा चिंतन आगे करते हैं. काल आपण पाहिलं भगवंताची बासरी वाजली, गोपींच्या हृदयापर्यंत ती गेली आणि तिने एक वेदना निर्माण केली. याला भक्ती परंपरेमध्ये म्हणतात पूर्वराग, पूर्वरती. त्याला भेटण्याच्या अगोदर त्याला पाहावं, त्याला भेटावं अशी इच्छा नाही, केवळ उत्कंठा नाही, तर तळमळ निर्माण होत आहे. तळमळ कशी तळमळ. पाण्याच्या बाहेर माशी काढल्यानंतर ती जशी तळमळावी तशी तळमळ तयार होते. जीवना वेगळी मासळी, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका. वा वा, कोण म्हटलं बरं तळमळी. छान. पण तीच तळमळी नाही, आमच्यामध्येही ती तळमळ यायला पाहिजे एक दिवस. त्यासाठी तर चाललंय. मला हे मिळालं नाही,
मला ते मिळालं नाही. म्हणून राजनं रडणारे लोक आहेत, पण तो मला कधी भेटेल.